मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ भीषण आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ भीषण आग लागलेली आहे। ही आग आपण पाहू शकतो। इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेले आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली, आग नक्की कुठे लागलेली आहे आणि तिथे काही माणसं अडकलेली आहेत का? भीषण आग दिसतेय। आपण पाहतो की मरीन लाईन या परिसरामध्ये मरीन चेंबरला खरंतर आग लागल्याचं कळतं आहे। जवळपास 5 माळ्यांची ही बिल्डिंग आहे। ग्राउंड प्लेस असा हा खरंतर ही संपूर्ण रचना आहे आणि याच्यामध्ये खरंतर ही आग लागल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या अग्निशमन दलाकडून जी माहिती मिळत आहे त्यानुसार लेवल 1 ची आग असून त्याचे अग्निशमन दलाचे सगळे जवान त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत। आतमध्ये कोणी अडकलेला आहे का या संदर्भातला जो तपास आहे तो देखील केला जात आहे। मात्र आगीची जी तीव्रता आपण बघितली तर लेवल 1 ची आग असून आता ही आग विझवण्यासाठी म्हणून अतिशयोक्ती चक्राचे प्रयत्न सुरू आहेत। जी या संपूर्ण घटनेवर आपलं असंच लक्ष असू द्या। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ 5व्या माळ्यावर ही आग लागलेली आहे। तिथे काही जण अडकलेली आहेत का याचा तपास अग्निशमन दलाकडून घेतला जातोय। अग्निशमन दल तिथे पोहोचलेले आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असून आग विझवण्याचे शर्थीचा प्रयत्न सुरू आहे। मेट्रो सिनेमाजवळ ही भीषण आग लागली। मरीन चेंबर्स या इमारतीला ही आग लागल्याची दृश्य आपण पाहतो। अग्निशमन दलाने आता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले असून या इमारतीमध्ये कोणी अडकलेलं आहे का याचाही तपास अग्निशमन दलाकडून केला जातोय। सध्या आग विझवण्यावर अग्निशमन दलाचा संपूर्ण प्रयत्न आपण पाहतोय। मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ ही भीषण आग लागलेली आहे। इमारतीच्या 5व्या माळ्यावर आग लागली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि आतमध्ये कोणी अडकलेलं आहे का याचा तपासही घेतला जातोय।